जरा घरावर आणि कामावर लक्ष द्या आता. घरात आता पाहुणे रावळे येतील आणि तू फोन मध्येच बोलत नको बसू. कोणाला बोलायली? तुझ्या बहिणीशी 1 तास झालं तर फोनच चालू आहे तुझा. माझी आंघोळ पण झाली, देवपूजा झाली, तरी तुझी विदाऊट आंघोळीची इथंच फोन मध्ये बोलती करती. तू काम करत नाही असं नाही म्हणत, फोन मध्येच काय बोलत बसती. सदा न कदा सदा न कदा हाय ती पातळ आण, काय चिरायची गरज नाही. ते आण अलीकडली आणि टाक चुलीत. कुठल्या अलीकडली? वले नाही आता सुकले ते पण. हा आधीच तर माझं डोकं चिडचिडून गेलंय. कधीपासून बघतोय बघतोय बघतोय, आता ठेवल नंतर ठेवल, आता ठेवल नंतर ठेवल. घरात कार्यक्रम आपल्यावरती काय ताण आहे ते नाही बघायचं, फोन मध्ये बोलत बसायचं. सदा ना कदा तोंडावर 12 वाजवायचे, कधी तर उत्साहात नाही राहायचं. तुझ्या दिसण्यावरून नाही बोलत मी, वागण्याचं बोलतोय मी. जरा व्यवस्थित राहा, नीट राहा. उड्या मारायली नाही म्हणत. फोन 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 काय असते 12 तास 24 तास. तू झोपती ना तेव्हाच तुझं तोंड बंद आहे, नाहीतर तू कधी बघावतो फोन. आता काय रिचार्ज टाकल त्यामध्ये मी, बॅलन्स टाकणार नाही ना, काहीच टाकणार नाही ना. मग खरंच कशी फोन मध्ये बोलते तेच बघणार आहे आता मी पण. तिथं काय करायले असं? जरा पटापटा आवरून घ्यावं, परत पाहुणे रावळे घरात येतील ते काय नाही. हालं हा बरी आहे, हा असं झालं, फनालीचं तसं झालं, हिनं मला अशीच बोलली, तिनं मला तशीच का बोलली, तेच चालू तेच चालू. ज्याला डिमांड द्यायचं नाही, ज्याला किंमत नाही तशांचं पण काढत बसायचं. हिनं असं केलं बघ, मग तिनं तसं केलं बघ, हिनं हे वस्तू आणली बघ, आता मी ते वस्तू आणल बघ. मी इकडून तिकडं तिकडून इकडं तेवढंच करत बसायचं. काय तुझी जिंदगी ना, काय तुला तुझं गुण. झोपली येते, झोपू दे शांत तिला. ताप जरासं ती सगळं अंग तिचं गार पडलंय आता ती गोळी दिल्यापासून. परत अजून जर ताप आली तर औषध द्या आता, आणि परत अजून ताप आलंच तर मी बघतो काय आहे ते. पण तोंडात पण एक अपशगुन सातत आणू नको, दवाखाना दवाखाना. वैताग आलाय मला आता. मी इथलं हँडल करू का तिला घेऊन दवाखान्याला पळू? 1-2 जण फोन उचलला ना त्यांचं त्यातच माझं डोकं आहे. नेमकं फोन का उचलला ना, त्यांना बोलवायचंय जरावर. आणि उपवास आहे, काय खाशील चुकून माकून लक्षात असू द्या. शॅम्पू आणा आणि हे आणा, पटकन आंघोळ करावं बाई माणसानं, घरातली कामं आवरावी. तर फोन 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 फोन, दुसरं काहीच नाही. घरात तर काय पसारा पडलाय सगळा. मी इथला पसारा काय काढली पसारा, इथंच फोन मध्ये बोलत. ती पाठी घेऊन काय करते कधीपासून तुलाच माहित आणि देवालाच माहित. इथंच भरणे घासायली तू चांगलीच. दिवस पाक उजळला तरी पण तुझं भरणे घासायचं चालू आहे. गाऊन कसं चांगला वाटायला बघ बरं. आणि काय ते जरा असं चेंज पण असायला हवं की. आता काय आणून नाही दिलं, उचलून आणलं वाटतंय का? तुझ्याच पैशानं आलं सगळं. तिथं काय तो परत माझी टाकायची गरजच नव्हती. धक्का देऊ नको मला, असं तोंड फोडून टाकेल तुझं. अरे हे रोहन, शाळा भरली तिकडं, जा की शाळेत. हाफ डे 1 तास 1.5 तास शाळा नसतील, पेपर आहेत काय? तू काय इथं काही नाचणार नाही? ए आर्यन, शाळा भरली की तिकडं ऐकू येत नाही का? ती काय हे तर किरकिर लावला बाबा सकाळ सकाळी. पटकन घाल पॅन्ट निघ शाळेत जा बघ. सरक बघलेला सरक पटली. आईला लेकरांना सगळ्याला मोबाईलचाच नाद लागलाय. तुम्हाला मोबाईल पटकन वरती देतो, पटकन दे वरती मोबाईल. आता तू काय मोबाईल तुमच्याकडे जातो, हा मोबाईल बाबांजवळ ठेवणार आहे मी. खरंच मला काय व्हायचं असेल तर मी लावल तिकडं बाबांजवळ फोन असेल. दे की बाई तिकडं ठेवून, पलीकडे लांब नेऊन सांग. तिकडं कुठं घेऊन चालली ते पाणी? ती पिले बसल्यात आणि तिथंच टाक पाणी, म्हणजे सगळं ओलं कर, चिखल कर. नाही तर पटकन उरकायचं. पाहुणे रावळे आत्ता घरात येतील. काय नाही, फोन 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 आता बिलकुल हातात नाही घ्यायचं. हे मोबाईल तुमच्याजवळ असू द्या, मोबाईल द्यायचा नाही त्यांच्याकडं. पकडा, इकडं बसा रस्त्यावर नको. लोक आधीच तर इथं कांड्यावरती 1-1 मिनिटात भांडणं काढतात. गाडीचा आम्हाला रस्ता सोडला नाही, हेच नाही तेच नाही. कुठं तर माझ्या लेकरावाळाला घेऊन मी काही तर केलेलं, पण ते पण नाही बघवत इथल्या लोकांना. नुसतं भांडणं काढायचा विषय चालू आहे. कुठं तर आपण थोडंफार सुधारतोय ते बघवत नसते.
कोणी काही जरी बोललं तर कोणाच्या तोंडाला थुकून पण बघू नको. असं आपण थुकलं तर ते गिळतो का, तसं थुकून टाकून कोणाला काय बोललं तरी इग्नोर मारून आपलं बघ. शाळेला सुट्टी घे, नाही तर काय आहे तुला थोबाड फोडून तुझा. कसल्याला सुट्टी हवी तुला? पेपर आहे, निघ पटकन. उद्या पेपर. चल बरं सरांकडे मी येतो. तू कपडे घालून तयार राहा. 8ला तू इथून निघायलाच पाहिजे. रोहन, कार्यक्रम सुरू व्हायला 12 वाजता. आज 12 वाजेपर्यंत तुमचं पेपर सुटतो. घरी नाही थांबायचं, शाळेत जायचं. शाळा शिकला तर नोकरी लागली तर मग निवांत राहशील की. बाबांनी तिथं गाणं घेत बसलं. हा, कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेल्या ताईंना कमेंट केलेल्या, त्यांनी बरोबर ओळखलं. त्यात म्हणल्या त्यांनी की हे जे नाचतात ते तुमचे बाबा आहेत ना. तर हो, तेच होते, बाबाच होते ते. आणि ते कार्यक्रम असतो ना भजनाचा, आणि ज्या वेळेस ते काही लोक आलेले असतात त्यांना आपण परत वाट लावतो, त्यावेळेस तसा त्यांचा ते गळा भेट करतात असं नाचून करून. ते इकडून एक पार्टी असते, इकडून एक पार्टी असते, आमोरासमोर दोन्ही पार्ट्या असं हे करतात. ते एन्जॉय त्यांचं चालू होतं. तेच होते ते. फोन 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 जर दिसलं फोन दाबून मारून टाकल एकदाचीच. मारून टाक आता. उपवास आहे, लवकर उरक, आंघोळ कर आणि काही खाऊ नको. आणि भाकरी फिकरी काही थिपू नको लगेचच. जवाच्या तवा बघता येईल गरमागरम. पण यांना खायला काही तर बनव की तिघांना. भात बनव. त्रिशा म्हणत होती तेव्हा उठली ना, पप्पा मला भात खायचं आहे असं बोलत होती. भात शिजला असेल तर तिला उठव, थोडंफार भात खाऊ घाल. मला जायचं आहे तिकडं. मी तिकडं चाललोय मंदिरावर. मला तिकडं जाऊन काय काय कसं कसं आहे ते नियोजन विचारून यायचं. 10 वाजेपर्यंत आंघोळ करणार. तू मार खाशील, कुत्र्यागत मार खाशील. जरा गार पाणी ठेवलंय का फ्रीजमध्ये बघ बरं थोडंफार. मला गार गार प्यावंसं वाटतंय. यात अंधारच का दिसतोय काय माहित. जरा पाणी ठेवायला लाव ना, बॉटल भरून पाणी ठेवायला लाव. मोबाईल बिलकुल घेऊ नका तिथून, मी सांगून जातोय. मला जर मोबाईल तुझ्याकडे दिसला आणि फोन मध्ये बोलताना दिसली कोण, हात लावणार नाही ना. हात, आज माझा उपवास आहे. कुठला पण बरं असतोय ते हात लावले. काय करू मग, पोटात आग उठायले. काय तर थंड असं खावं वाटायले मला, किंवा पेऊ वाटायले. स्प्राईट वगैरे काहीतरी, स्टिंग वगैरे काहीतरी पिवा. चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ. मला जायचंय. चप्पल काढ. माझी चप्पल घालत जाऊ नको जाऊ तू, तुला सांगतोय. थंड थंड खावं वाटायले का. उरकार सगळ्यांना आणि निघा पटकन शाळेत. मी आलो थोडं फिरून. मंदिरावर जाऊन काय काय नियोजन चालू आहे ते बघून येतो.